नमस्कार सर्वांना. आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीची हॉटेल स्टाईल झणझणीत अंडा करी. ही रेसिपी बनवायला खूप सोपी आहे आणि गरमागरम भाकरी, चपाती किंवा भातासोबत खूपच छान लागते. चला तर मग वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम मी अंडी उकडण्यासाठी पातेल्यात घेतली. त्यामध्ये पाणी आणि थोडंसं मीठ टाकलं. अंडी उकडताना मीठ टाकल्यामुळे उकडल्यानंतर त्याची टरफलं अगदी सहजपणे निघतात. अंडी उकडत असताना आपण मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी कांदा, खोबरं, आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घेतली. सर्वप्रथम आपल्याला कांदा आणि खोबरं तव्यावर छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर आलं आणि लसूणही भाजून घ्यायचं आहे. हे सर्व साहित्य थंड करून मिक्सरमधून अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपली अंडीही छान उकडून तयार झाली आहे. आता आपण त्याची टरफलं काढून घेऊ. टरफला काढल्यानंतर आता कढईमध्ये थोडंसं तेल गरम करून त्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घ्यायची आहे. अंडी कढईला चिटकू नयेत म्हणून त्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर हळद आणि लाल तिखट घालून अंडी सर्व बाजूंनी छान सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहे आणि नंतर कढईमधून बाजूला काढून ठेवायची आहे. आता त्याच कढईमध्ये थोडंसं अजून तेल टाकून तयार केलेला मसाला आपण घालून घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आहे. तर त्यामध्ये मी टाकून घेतलेली आहे हळद, लाल तिखट, कोथिंबीर मसाला आणि कांदा लसूण मसाला. हे सर्व मसाले घालून कमी गॅसवर मसाला छान तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. मसाल्याला छान तेल सुटलं की भाजीला कलरही छान येतो आणि चवीला पण छान होते. मसाल्याला छान तेल सुटल्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. रस्स्याला एक छान उकळी आली की त्यामध्ये तळलेली अंडी सोडून घ्यायची आहे आणि 2 ते 3 मिनटं मंद गॅसवर शिजून द्यायची आहे. त्यामुळे अंड्यामध्ये मसाल्याची चवही छान मुरते. आता वरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून अशी आपली झणझणीत, खमंग आणि चविष्ट अंडा करी सर्व करण्यासाठी तयार झाली आहे. तर अशी तयार झाली आपली घरगुती पद्धतीची झणझणीत अंडा करी. तुम्हीही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा. अशाच पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एक नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत. तोपर्यंत नमस्कार.